मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आता या दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण झी24 तासवर पाहतोय। ऋतू तावडे या तत्काळ त्यांनी आता या दुर्घटनास्थळी पोहोचून तिथल्या नागरिकांशी ते संवाद साधतायत। नेमकी ही दुर्घटना कशी घडली याची माहिती जाणून घेण्यासाठी त्या तिथे पोहोचलेले आहेत। तर एलबीएस मध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे तिथे पोहोचलेले आहेत। मला आधी विषय तुम्ही मला आधी बघायला हवं होतं ना सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या तर दिसत नाहीये, लोकांचा जीव जातो। मला म्हणूनच जरा बघायचं होतं। मी जस्ट आले, मला जरा पाहू दे, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। आमदार साहेब येते, मला त्यांच्याशी पण जरा 5 मिनिटं बोलू दे, विषय मी समजून घेते आणि तुमच्याशी बोलते। मैं अभी आई हूँ, जस्ट आई हूँ। मैं आमदार साहब से भी बात करना चाहती हूँ, समझ के लेना चाहती हूँ विषय का क्या है, फिर मैं आपसे इधर ही हूँ, मैं आपसे बात करते 5 मिनिट। 100% निष्काळजीपणा आहे, आम्ही हे करतच नाही। हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष ह्याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय, तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। कंत्राटदार असेल यावरती कारवाई MMRDच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती, त्यावेळी कळालं हे कालच बसवलेलं आहे हा वॉल। मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील सुरू होती। हे कुठेतरी जबाबदार SOP जे असते कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना SOP ही मेंटेन करावी लागते, सगळ्याच गोष्टी असतात। आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे, पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील। संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते। क्या किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा कि किस तरह का लापरवाही बहुत बड़ी है। यहाँ पे MMRD का काम है, यहाँ पे जो प्रशासन के लोग और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया। अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है, तो उसको बैरिकेड्स की सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं। अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियाँ जा रही है, तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए। हाँ, रुकाना चाहिए था। पास ही के हॉस्पिटल में उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है। उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गए, वो भी पता चला। रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में ॲडमिट किए। घटना 12 ते 12:10 पर्यंत झाली, समजते। मात्र MMRDचे अधिकारी असतील अजूनही आलेले नाही आहेत, ते पण मी आता माहिती घेतली, ते निघाले आहेत पण ते अजून पोहोचलेले नाही। पण बाकी ज्या आस्थापना आहेत त्या बाकी ह्या ठिकाणी आलेल्या आहे। आमची मुंबई महानगरपालिकेचे घडत आहेत, MMRD कुठल्याही पद्धतीच्या प्रिकॉशन घेताना दिसत नाही। इव्हन कॉन्ट्रॅक्टर बरोबर जे अग्रीमेंट केले जातात खास करून SOPच्या अनुषंगानं, तर त्याचं जे अंमलबजावणी होणं जे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत आणि लोकांच्या तक्रारी आहेत की इथं अशा घटना वारंवार घडत आहेत। नाही, हे फार चुकीचं आहे। मुंबईच्या सुरक्षितेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे। जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय। तर हे काम ज्यांनाही मिळतं आहे त्यांनी सगळ्या नियम फॉलो, SOP सगळ्या फॉलो करून या ठिकाणी काम करायला पाहिजे, ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेतली का आपल्याकडनं? मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण माहिती घेतली असणार आणि त्यांच्यापर्यंत ही पूर्ण पोचली, पण खुद्द आमदार साहेब या ठिकाणी, स्थानिक आमदार मिहीरबाई कोटेच्या या ठिकाणी तात्काळ आलेले आहेत। त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी संवेदनशील आहोत आणि आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊ आणि भाऊ भाऊ रुकना
तर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी तिथे आता घटनास्थळी त्या दाखल झालेल्या आहेत. मी या संपूर्ण प्रकरणाची आणि तिथली पाहणी केल्यानंतर या संदर्भात अधिकची माहिती देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. 100% निष्काळजीपणा झालेला आहे आणि ज्यांनी SOP पाळलेल्या नाही आहेत, खबरदारी घेतलेली नाही आहे, त्यांच्यावर कारवाई होणार, 100% कारवाई केली जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच या पुढच्या काळात ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची कामं सुरू आहेत त्यांनी सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल असंही ऋतू तावडे यांनी म्हटलेलं आहे. एल्बेसमध्ये मेट्रोची दुर्घटना घडलेली आहे. मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे आणि त्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे, 3 जण जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात ऋतू तावडे यांनी भाष्य केलं आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत. गोविंद, ऋतू तावडे यांनी सुद्धा या मेट्रो दुर्घटना प्रकरणाची चौकशी होणार आणि 100% कारवाई होणार अशी ग्वाही दिली आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबईच्या महापौर ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत. इथले जे स्थानिक आमदार आहेत मिहिर कोटेजा हे सुद्धा या ठिकाणी तात्काळ घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आणि याबाबतची संपूर्ण माहिती जी आहे त्यांनी या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिली असल्याचंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. MMRDA असतील किंवा ठेकेदार असतील यांनी या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना केल्या नाहीत का, ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या SOP असते जे त्याची अंमलबजावणी नीट झाली नाहीये का, यासाठी या ठिकाणी संपूर्ण जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा एकूणच जर MMRDAचे ऑफिसर नसून या ठिकाणी मिहिर कोटेजा जे आहेत व्यक्त की है और कहा है कि हम उनके परिवार के साथ महाराष्ट्र शासन यह दुख की घड़ी में साथ में खड़ा है. बाकी 3 लोग हैं, उनका उपासनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में उपचार चल रहा है. 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं. तीसरे पेशेंट का मल्टी फ्रैक्चर्स होने के कारण उन पे उपचार चल रहा है और डॉक्टर तेजस उपासनी से हर 15 मिनट में मुझको अपडेट्स भी आ रहे हैं. जैसा कि मैंने बताया 1.5 महीने पहले इसी LBS रोड पर महानगर पालिका के स्थानिक अधिकारी और MMRDA के अधिकारियों को लेकर के हमने 2 किलोमीटर का पैदल प्रवास किया था और ये पूरे मेट्रो लाइन के नीचे जो भी सेफ्टी नॉर्म्स होने चाहिए, सिक्योरिटी मेजर्स होनी चाहिए, उसमें बड़ी इरिस्पॉन्सिबिलिटी दिखाई दे रही थी. मैंने पत्र भी लिखा था और उस कॉन्ट्रैक्टर को निलंबित करना चाहिए ऐसी मैंने मांग भी की थी. अभी मेरी संजय मुखर्जी से भी बात हुई, वह मुंबई में नहीं है. मैंने उनको बताया कि यह घटना हुई है और दुख की बात है कि 2.5 घंटे हो गए MMRDA का एक भी अधिकारी अभी तक यहाँ पर आया नहीं है. उन्होंने मुझको आश्वासन दिया है कि उनके जो एडिशनल कमिश्नर है वो कुछ ही देर पर यहाँ पर पहुँचेंगे और थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन और थर्ड पार्टी ऑडिट के संजय मुखर्जी ने आदेश दे दिए हैं, ऐसी जानकारी उन्होंने मुझको दी है. सर, ये बड़ा हादसा है सर. कितने लोग घायल हैं? कितने लोग घायल हैं? 4 लोग इस घटना में घायल हुए. उसमें से 1 नागरिक की दुखद मृत्यु हुई है. 3 लोगों पे उपचार चालू है. 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं और तीसरे पेशेंट को मल्टीपल फ्रैक्चर्स हैं, उनका भी उपचार कर रहे हैं. MMRDAच्या अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य नाही का? कारण का 12-10 घटना झालेली अजून देखील 3 आलेले. मी आता तेच बोललो की जे आपले आयुक्त आहे संजय मुखर्जी त्यांना मी सांगितलं की 2.5 तास झाले तुमचा एकही अधिकारी इकडे घटनास्थळी पोहोचलेला नाही आहे. ते मुंबईत नाही आहे. त्यांनी मला आश्वासन केलं आहे की ॲडिशनल कमिशनरांना त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब या घटनास्थळावरती त्यांची टीम घेऊन त्यांनी पोचावं. मराठीमध्ये सांगा की ते पत्र तुम्ही काय लिहिलं होतं आणि काय तुम्ही जे पत्र मी 1-1.5 महिना आधी MMRDAचे कमिशनरला लिहिलं होतं त्याचा 120 फोटोज GIS टॅगिंग करून आम्ही दिले होते. या मुलुंड परिसराच्या LBS रोडवरती जिकडे जिकडे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा दिसून आला होता आणि कशाप्रमाणे एकदम लो स्टँडर्डचा काम होता ते 120 फोटोग्राफ्स मी दिलेले आहेत. विधानसभेमध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता
आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबन करण्यात यावं ही माझी मागणी आहे. जर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या होत्या, 4 कंपन्या या ठिकाणी काम करतायत, आता यात specific जबाबदारी कुणाची व्यक्तिगत निश्चित केली जाणार का, काय नक्की? MMRDAचे ॲडिशनल कमिशनर आले की आपल्याला पूर्ण जानकारी मिळेल की हे कॉन्ट्रॅक्टर कोण होता, हे स्कोप ऑफ वर्क कोणाचा होता आणि कोणाची हे निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे. तर तुम्ही स्थानिक आमदार असल्यामुळे तक्रारी केल्या होत्या, वारंवार वेगवेगळे फोटो सादर केले होते MMRDAला. काय रिस्पॉन्स आला त्यांच्याकडून, त्यांनी काय खबरदारी? MMRDAने त्यावेळी आश्वासन दिलं होतं की ते सखोल चौकशी करून कारवाई करतील. परंतु आज एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागला, त्यांचं या आश्वासनाचं काय? म्हणून मी सांगितलं घटना दुःखद आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढलेले की सखोल चौकशी करून जे कोणी या घटनेचे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करून जर अधिकारी असतील तर अधिकाऱ्यांना निलंबन पण करण्यात येणार आणि त्यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात येणार. सर क्या आपने इसकी शिकायत की थी और MMRDA की तरफ से आपको क्या कहा गया था? क्या आपने इसकी 2 मिनट सर MMRDA के 120 फोटोंवरती जर योग्य वेळी कारवाई झाली असती तर यांचा जीव वाचला असता. हे बघा, जे मी 120 फोटो दिले होते ते खालचं पूर्ण जो काम आणि सिक्युरिटी मेजर्स होता त्या संदर्भात दिले होते. वरती आम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून ती तक्रार वरची नव्हती, पण खाली त्यांना टेंडर प्रमाणे जे SOP सांगा, त्यांना जे काम करायचे होते, अटीतटी होती